आज आपण हे सीझर केलं आहे कारण बाळ ब्रीच पोझिशनमध्ये आहे. अगदी 38 वीक्सपर्यंत आपण वाट बघितली की बाळ पोझिशन चेंज करत आहे का. कारण ब्रीच पोझिशन असेल तर शक्यतो आपण नॉर्मल डिलिव्हरी टाळतो, कारण बाळाचे मिसहॅप होण्याचे चान्सेस असतात. आता हिला आपण सर्जरीला पोस्ट केलं आणि सर्जरीच्या दरम्यान दिसलं की हिचं गर्भाशय युनिकॉर्न्युएट आहे, म्हणजे त्याचा अर्धाच भाग फक्त विकसित झालेला आहे. आणि अशा गर्भाशयात हे बाळ बऱ्याच वेळेला ब्रीच पोझिशनमध्ये राहू शकतं आणि हे कारण असू शकतं ब्रीच पोझिशनसाठी. पण हेच जर आपल्याला आधी लक्षात आलं असतं तर आपल्याला वाटतं हे युनिकॉर्न्युएट युटरस म्हणजे हे डेव्हलप झालेलं नाही आहे, मग आपल्याला बाळच राहणार नाही, किंवा बाळ जर झालं तर प्रीटर्म होईल, म्हणजे 7व्या-8व्या महिन्यात डिलिव्हरी होऊन जाईल. पण हेच बघा, इथे आईने 9 महिने पूर्णपणे व्यवस्थित पार केलेले आहेत आणि या गर्भाशयातून सुद्धा एक फुल टर्म बाळ जन्माला आलेलं आहे.